तास दीड तास लागेल इथे. तू काय करशील तोपर्यंत? काय प्रॉब्लेम नाही लकी. इथे जवळच एक लायब्ररी आहे, मी तिथे वाचत बसेन. तुझं काम झालं की कॉल कर, मी धावत येईन. ओके बाय बाय. दिया स्वरूप. दिया स्वरूप. तुमची अपॉइंटमेंट ऑर्थोला आहे ना? डॉक्टर राऊंडवर गेले आहेत. 10 मिनिटं वाट बघा प्लीज. मला तुमच्या चरणांचा फोटो देता का? मला मोबाईलला वॉलपेपर लावायचा आहे. हो, मे आय स्पीक टू मिस दिया सूप? मी फोन केला होता त्यावेळी कोणत्या तरी महत्वाच्या कामात होता काय? बॅग नको, तुम्हीच ठेवा असं सांगून फोनच स्विच ऑफ केला तुम्ही. किंवा तुम्हाला असं तर नाही वाटलं ना की मी चोराशी हात मिळवला असेल आणि तुम्हाला बोलवून आहे नाही ते सगळं लुटायचा प्लॅन केला असेल? आय एम सॉरी. मला वाटलं तुम्ही थोडे अपसेट असाल, सो तुम्हाला हसवण्यासाठी असं बोललो. ठीक आहे, एक काम करा, कन्सल्टेशन पूर्ण करून इथेच वाट बघा. मी पटकन जाऊन तुमची बॅग घेऊन येतो. ओके? एखाद्याला मदत करण्यासाठी एवढे कष्ट करावे लागतात हे मला माहीतच नव्हतं लकी. घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं, पण पाणी पाजू नाही शकत ना. नंतर लकी तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज? काय सरप्राईज? सर्व्हिस स्टेशन मध्ये एक नवीन बाईक पाहिली होती, तुला बोललो होतो ना. हा, तू ते इंटरनेटवर दाखवली होतीस ती? हो, तीच. मी ती बाईक घ्यायचा निर्णय घेतलाय. ती बाईक? पण तू तर म्हणाला होतास ती खूप जड आहे. मी काय तिला खांद्यावर उचलून थोडंच घेऊन जाणार आहे लकी. मी तिला चालवत घेऊन जाणार ना. हा, पण तू हेही म्हटला होतास की ती खूप महाग आहे. हो, म्हणजे 2.25 लाखाची आहे. पण तू नको काळजी करूस. लास्ट कंपनीची PF अमाऊंट आहे, बाकीचं लोन करीन, होईल आरामात. मला तर नको वाटतंय. एका बाईकवर एवढा खर्च करण्यापेक्षा तू दुसरी कोणती तरी साधी बाईक घे ना. हो, घेऊ तर शकतो, पण मला नवीन बाईक घ्यावीशी वाटली ती बाईक बघून. तरी पण मला तुझं ती बाईक घेणं काही योग्य वाटत नाही. पुढे तुझी मर्जी. नाही चुकवतात रे, मग काही अर्थच नाही. हा ओके. आधी काय वाईट वाटलं? खोटं तर नाही बोलायचंय मला. हा, थोडस. पण मी तुला पुन्हा एकदा विचारतोय, जर मी बाईक घेतली तर तुला खरंच नाही आवडणार का? नको ना, नको. ओके, यू कॅरी ऑन. मी सर्व्हिसिंगची बाईक घेऊन येतो. हॅलो, काय म्हणत होते मी? हा, हाय. हॅलो सर, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. 1 मिनिट सर. सर, तुम्ही एक 5 मिनिटं वेट कराल का? मला तुमचं बिल जनरेट करावं लागेल. तुमची सर्व्हिसिंग झालेली गाडी आम्ही बाहेर आणून देऊ. थँक्यू सर. थँक्यू. अंबिका, कॅन यू टेक दिस इनवॉइस प्लीज? एक्सक्यूज मी सर.
कॉंग्रॅच्युलेशन सर, या क्षणापासून ही बाईक तुमची आहे. प्लीज हॅव इट सर. ज्या दिवशी तुम्ही ही बाईक बघून गेलात त्याच्या दुसऱ्याच दिवशी तुमच्या आई आलेल्या आणि ही बाईक तुमच्या नावावर बुक करून गेल्या. कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन सर. हॅलो. जेव्हा तू स्वतःसाठी काही घेतोस ना तेव्हा मला आवडत नाही, पण जेव्हा मी तुझ्यासाठी काहीतरी घेते तेव्हा मला ते खूप आवडतं. सरप्राईज. मंकी. तुला माहितीये तू झोपली असताना किती निरागस वाटतेस. झोपल्यावर सगळीच माणसं निरागस दिसतात, जाग झाल्यावर त्यांचं खरं रूप कळतं. बरं लकी, मी तुझ्यासाठी एक लेटर लिहिलंय, वाचू? लेटर? वाच. हसायचं नाही हा. नाही हसणार. ओके. प्रिय आई, कधी कधी मला वाटतं की काय झालं. तू मला आयुष्यात पहिल्यांदा आई म्हटलास. मी तुला नेहमी लकी का म्हणतो सांग बरं. कारण माझं नाव लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीचं शॉर्ट अँड स्वीट लकी. नाही, मला तर असंच वाटत होतं. त्या प्रश्नाचं उत्तर या लेटरच्या शेवटी मिळेल, तर जरा धीर धरा. ओके. प्रिय आई, कधी कधी मला असं वाटतं की माझ्या शरीरात 2 हृदय आहेत की काय. फक्त एक हृदय असतं तर मी तुझ्यावर एवढं प्रेम कसं केलं असतं. आय थिंक तू मला आवडतेस हेच मला खूप जास्त आवडतं. तू माझं आयुष्य इतकं सोपं केलंयस की कोणताही प्रॉब्लेम मला प्रॉब्लेम वाटतच नाही. ओनर, हाय. गुड मॉर्निंग आदी. गुड मॉर्निंग अंकल. काय आदी, नवीन बाईक घेतलीस? कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू अंकल. तुझी बाईक जरा बाजूला करशील? मला ना ऍक्च्युली कार बाहेर काढायची आहे. आय एम गोइंग आउट. ओ सॉरी अंकल, एकच मिनिट, मी चावी घेऊन येतो. हां ओके. अरे बाबा, ऑलरेडी फिल्म सुरू झाली यार. सीट नंबर काय आलं? I-10-11. चल, सुरुवातीपासून फिल्म नाही पाहिली तर कसली मजा आहे. सर फिल्म सुरू होऊन किती टाइम झाला? संपत आली आता. उड़ के तू आ मेरी. बाबा, आपल्याला खायला काहीतरी घेऊन येतो. बरं वाटतंय ना आता? हॉस्पिटलमध्ये होता ना? मला एक सांगा, मी काय तुमचं मांजर मारलंय का? हं? एक पाव किलो पुण्य कमवण्यासाठी तुमची बॅग घेऊन पळत पळत हॉस्पिटलला आलो. तुम्ही तर एस्केपच झाला होता. मला किती वाईट वाटलं माहितीये. सॉरी. इट्स ओके. जे झालं ते झालं. आता तुम्हाला काय करायचंय? माझी रूम इथून वॉकेबल डिस्टन्सवर आहे. शो संपल्यावर तुम्ही माझ्यासोबत यायचं आणि तुमची व्हॅनिटी बॅग घेऊन जायचं. ओके? ओके. गुड.
काही खाणार पिणार? नाही. अरे आपली अजून एकदा भेट झालीये आणि त्या आनंदात तुम्ही नको नको राहू दे. तुम्हाला एकटीला सोडलं तर तुम्ही पुन्हा एस्केप व्हाल. खाणं पिणं कॅन्सल. वाटलं नव्हतं. तुमची कझन स्मिता खूपच फ्रेंडली आहे. तरी लाईफ किती विचित्र आहे बघा ना. म्हणजे माझा काही हा मूवी बघण्याचा प्लॅनच नव्हता. एंड मोमेंटला माझा फ्रेंड मला फोर्स करून घेऊन आला आणि येऊन बघतो तर काय शेजारी तुम्ही बसलाय. म्हणूनच म्हणतात लाईफ इज फुल ऑफ सरप्राइजेस अँड मिरेकल्स. तुमचं काय म्हणणं आहे? लाईफ तुम्ही म्हणताय तशी अजिबात नाहीये. ही आहे लाईफ, फुल ऑफ प्रॉब्लेम्स अँड पेन. या म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे या जगात प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम किंवा पेन आहेच. दियाजी, आय थिंक तुम्हाला पुण्यातील सगळ्या एरियाज बद्दल पूर्ण माहिती नाहीये म्हणून तुम्ही असं म्हणताय. इथे बाजूलाच एक जागा आहे. तिथे राहणारी लोक आजवर टिल डेट बिना काही प्रॉब्लेम किंवा पेन खुशी खुशीने जगतायत असं म्हटलंय तर तुम्ही विश्वास ठेवाल? शक्यच नाही. असं कोणीच नाही ज्यांना आयुष्यात काही प्रॉब्लेम किंवा दुःख नाही. मग चला माझ्यासोबत. मी आत्ताच तुम्हाला त्या जागेवर घेऊन जातो. तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघा की तिथे राहणारे लोक किती सुखात आणि आनंदात जगतायत. चला. दियाजी, माझ्या माहितीप्रमाणे पूर्ण जगात एक काही प्रॉब्लेम किंवा पेन नसणारे लोक फक्त इथेच राहतात. सो डोळे भरून बघून घ्या. बघा बघा किती निश्चिंत आहेत हे सगळे. ऍक्च्युली तुम्ही बरोबर बोलत होता. या धर्तीवर प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम किंवा पेन हे असतंच. ते कसं आहे ना, ते ह्या दाढीमिशी सारखं असतं. येऊ नये म्हणून किती ट्राय केलं तरी साला पुन्हा पुन्हा येतच राहते. पण जेव्हा प्रॉब्लेम्स येतात ना तेव्हा आपण जसं रिॲक्ट करतो त्यावरून आपण सांगू शकतो की आपण सुखी राहणार आहोत की दुःखी. इट्स ऑल अबाउट आवर ॲटिट्यूड टुवर्ड्स द प्रॉब्लेम. विचित्र गोष्ट ही आहे की आपले प्रॉब्लेम्सच आपल्या लाईफला इंटरेस्टिंग बनवतात. जर तेच नसते तर आपल्यात आणि या झोपलेल्या लोकांमध्ये काहीच फरक राहिला नसता. फक्त गुलाबजामच किती दिवस खाऊ शकतो सांगा? हां. सोप्या शब्दात सांगायचं तर आयुष्य म्हणजे बिना प्रॉब्लेम्स जगायचं असं नाहीये, तर असलेले प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करून जगायचं. दियाजी, प्रेम करणारी व्यक्ती मिळाली नाही म्हणून आत्महत्या करायला निघाला होतात तुम्ही? जीव देण्यासाठी जशी हिंमत झाली तशी तुम्ही जगण्यासाठी सुद्धा दाखवू शकत होता ना? देवाच्या कृपेने काही अनाहुत घडलं नाही. अशा परिस्थितीत मी एवढंच सांगू शकेन, आपल्याला खरी शांती तेव्हाच मिळते जेव्हा आपण सत्याचा स्वीकार करतो. ऍक्सेप्ट द रियालिटी. रोहितला फ्री सोडून द्या. मला माहिती आहे की हे बोलायला खूप सोपं आहे, बट यू हॅव टू. आता तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. पहिला, रोहितच्या आठवणीत नेहमी दुःखी राहायचं, किंवा दुसरा, त्याला विसरून नवीन आयुष्य सुरू करायचं. तुम्हाला जे योग्य वाटेल ते चूज करा. आधी
हॅलो तुझ्या घरासमोर उभा आहे, बाहेर ये. हॅलो आदी. अगं आपल्याला कुठेतरी जायचंय, लवकर बाहेर ये. हॅलो. आदी प्लीज बोल, तू कुठे घेऊन चाललायस मला? अरे बाबा, न्यूज चॅनल वाल्यांसारखा एकच प्रश्न किती वेळा विचारणार आहेस? बोललो ना, आपण चाललोय कुठेतरी. तेच कुठे? तेच कुठेतरी. तुला माझ्यावर विश्वास आहे ना? स्वतःहून जास्त. मग कुठे, कशाला हे सगळं न विचारता चुपचाप माझ्यासोबत चल. आदी प्लीज, आत्ता त्या दिवशी सारखं स्मशानात नेऊ नकोस हं? मला भीती वाटते. You never know. Okay. Ready. 1, 2, 3, start. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, Leo. बर्थडे क्वीन दिया स्वरूपच्या नावाने. बोला ड्रामा क्वीन दिया स्वरूपच्या नावाने. बोला ब्युटी क्वीन दिया स्वरूपच्या नावाने. ब्युटी क्वीन जरा जास्त झाला ना. ब्युटी क्वीन नको. बोला नॉर्मल क्वीन दिया स्वरूपच्या नावाने. बर्थडे असता तर काय मजा आली असती नाही. होय. असं वाटतंय जसं डायरेक्ट स्मशानातून हडळ आली आहे. तू पण सेम टू सेम. अच्छा, लेट मी चेक. ओ, मी तर खवीस वाटतोय. तोंड, नाक, कान सगळीकडे केक भरलाय सरांनी. थँक्यू आदी. थँक्यू सो मच. आज तुझ्यामुळे बऱ्याच दिवसांनी मला खूप छान वाटतंय. मी पण कुणीतरी स्पेशल आहे असं वाटतंय. आय लव्ह माय सेल्फ. अरे वा माझ्या पुरी, आत्ता रुळावर आली तुझी गाडी. जर आपण स्वतःला आवडलो नाही तर जगाला कसं आवडणार? आणि हो, असं थोबाड घेऊन आतमध्ये जाऊ नको. जर कोणी पाहिलं ना तर हडळ आली समजून सगळे पळून जातील. नो वरीज, घरी कोणीच नाहीये. सगळे साताऱ्याला गेलेत. काय, घरी कोणीच नाहीये? हा, मला सोडून. तुला थोडा तरी कॉमन सेन्स आहे का ग? तोंडाला अंड्यासारखा घाण वास येतोय. बर्थडे गर्ल आहेस तू. मला घरी बोलवून एक कॉफी ट्रीट द्यायची सोडून इथे बाहेर उभं ठेवून. थँक्यू आदी, थँक्यू सो मच. आय एम सॉरी आदी, माझ्या लक्षातच नाही आलं. प्लीज आपण आज जाऊया. चला, आपलं काय नशीबच असं आहे. भात पण पेरा आणि घास पण भरवा. तू अगदी बरोबर म्हणालास. मला थोडा पण कॉमन सेन्स नाहीये. आय एम सॉरी. इट्स ओके. कॉमन सेन्स इज नॉट सो कॉमन. हे घे बर्थडे ट्रीट. थँक्यू. कशी झाली आहे पिऊन सांग. सांगतो पक्का सांगतो. कॉफी छान झाली नसेल तर तुला टपलीच मारतो.
कशी आहे? काय हिडन टॅलेंट आहे तुझा हा? कडक झाली आहे. कोणत्या तालमीत शिकलीस हा? रोज असं टेस्टी टेस्टी खायला प्यायला मिळालं म्हणजे तुझ्या नवऱ्याने खूप पुण्य केलं असणार हा? हा? मी लग्नच नाही करायचं ठरवलंय, मग नवरा कुठून येईल? तू माझा अपमान करतेस हा? अपमान? मग माझ्यासारखा मुलगा तुझ्या नजरेसमोर उभा असताना तू कसं म्हणू शकतेस की मला लग्न नाही करायचंय हा? आधी प्लीज मस्करीत पण असं काही बोलू नकोस. तुला माझ्यासारखे अनेक मित्र असतील, पण माझ्यासाठी माझा बेस्ट फ्रेंड म्हणून तू एकटाच आहेस. हे प्रेम वगैरे आपल्यामध्ये आणून मला आपली फ्रेंडशिप खराब नाही करायची. मी आधी जेवढं सहन केलंय तेवढं पुरे. आता I'm परत sorry. होय. असंच तोंडात आलं ते बडबडलो. डोंट वरी. तुझ्या आयुष्यातला शेवटचा बर्थडे असेल ना, 99th बर्थडे, तो तर आपण ह्याच्यापेक्षा भारी सेलिब्रेट करू ॲज बेस्ट फ्रेंड्स. हॅपी? आणि हा नियम तुला पण लागू होतो हा बाळा. तू पण या टॉपिकवर परत कधीच बोलणार नाहीस, ठीक आहे? नाही बोलणार. गुड.